नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, सीझन आहे कैरीचा, म्हणून बनवूया म्हटलं आज मुरंबा। तर चला, त्यासाठी मी तोतापुरी आंबा घेतलेला आहे, मसाला, मीठ आणि गूळ। चला मग तर इथे ना मी तोतापुरी आंबा घेतलेला आहे, म्हणजे कच्ची कैरी साधारण 2 सेम आकाराच्या आहेत। अर्धा किलोमध्ये ह्या 2 बसलेल्या आहेत। आता कैरीचं सीझन आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला मुरंबा करून बघूया। काही जण मोरावळा पण बोलतात ह्याला, पण आमच्याकडे मुरंबा बोलतात। तर मी ना ते सोलून घेतलेले आहेत दोन्ही कैऱ्या, आणि आता ह्या अशा प्रकारे किसून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही ते कट करून घेऊ शकता, बारीक बारीक पीस करून, तेही इझी होतं। पण हे ना पटकन शिजल्या पण जातं आणि गोळामध्ये ना एकजीव पण लगेच होतं, त्याच्यामुळे मी हे किसून घेणार आहे। पण मी कट करून पण दाखवेल, कारण हे साधारण 4-5 दिवस मुरंबा टिकेल ना, राहील ना, तेवढंच मी बनवले, कारण आमच्या घरामध्ये मुरंबा खूप आवडतो। बनवला तरी हे 7-8 दिवसामध्ये पटकन संपून जातो। तर काही जण गुळात बनवतात, साखरेत बनवतात, मी बनवलेला आहे हा गुळामध्ये। काही जण फोडणी देतात लाल मिरचीची किंवा मसाल्याची, तर मी वापरलेला आहे इथे लाल मसाला। लाल मिरचीमध्येही खूप छान होतो मुरंबा। ह्याच्यानंतर ना मी साखरेमध्ये आणि लाल मिरचीमध्ये मुरंबा करून तुम्हाला व्हिडिओ दाखवेन। तर चला, दोन्ही कैऱ्या आपल्याला आता छान असे किसून घ्यायच्या आहेत। किसून घेतल्यानंतर या मुरंब्याला वेळ लागत नाही जास्त, त्याच्यामुळे मी किसून घेणार आहे। नेक्स्ट टाइम व्हिडिओ करेल ना तर ती कट केलेले असतील, कैरीचे पीसेस केलेले असतील। हे पाहू शका असं। पूर्ण किसून घेतलेला आहे मी दोन्ही आंबे। आता ते एका स्टीलच्या कढईमध्ये मी आता हे छान असं भाजून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही फोडणी देऊ शकता, म्हणजे ह्याच्यामध्ये तेल टाकून मोहरी जास्त टाकायची, जिरं थोडंसं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, लाल मसाला टाकायचा, आणि हे जे आपण किसलेले आहे ना ते टाकायचं। पण मी तसं न करता आधी कैरी टाकून घेतलेली, आणि आता गूळ। आता हे मेल्ट होणार, थोडंसं ह्याला ग्रेव्ही टाईप होणार। हे पाहू शकता। चिमूटभर मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये, किंवा हे झाल्यानंतर ना आपण एका छोट्याशा भांड्यामध्ये मोहरीचा तडकाही देऊ शकतो। अप्रतिम लागतो मोहरी कढीपत्ता, याचा तडकाही खूप छान लागतो ह्याच्यावर। तर 15 का 20 मिनिटं साधारण लागतील आपल्याला हे पूर्ण एकजीव व्हायला। हळूहळू ह्याचा कलर चेंज होईल। घरात चपाती असेल आणि भाजी नसेल ना तर चपाती आणि मुरंबा खाऊन एक नंबर लागतं, नक्की खाऊन बघा। पावसाळ्यासाठी स्टोरेज पण करून ठेवतो। बघू आता मी यावेळी गावी गेली ना तर नक्की करेन। हे पहा, ह्याचा कलर बदलायला लागलेला आहे। सतत हलवत बसावं लागेल, कारण खाली लागायला नको, करपायला नको म्हणून। हे पहा, कलर टोटली कलर बदललेला आहे। तर आपण ह्याच्यात टाकणार आहोत चिमूटभर मीठ, थोडीशी दालचिनी पावडर आणि लाल तिखट मसाला। एवढा छान खमंग असा वास सुटलाय ना घरात।
कैरी किसून घेतली ना त्याच्यामुळे त्याचं पाणीही सुटलं आहे. ते पाणी आणि गूळ मेल्ट झालेला असतो ना गूळ, त्याचं एक जीव झालेला आहे. अप्रतिम होणार आहे नक्कीच. थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे मी. तर थोडंसं अजून आपण वाफवून घेऊया. आता ना परत एकदा मी पोळी मारून घेईल आणि झाकण मारून ठेवते साधारण 5 किंवा 7 मिनटं. तर हे पहा ऑलमोस्ट झालेला आहे आपला मुरंबा. हा काढून ठेवायचा. थोडंसं थंड झालं की काचेच्या बरणीत काढून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. येणारे पुढचे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. ह्याच्यावरनं मी थोड्या वेळाने लाल मिरचीची थोडीशी एक आणि मोहरीची फोडणी देणार आहे, थोडीशी टेस्ट चेंज होईला. तर मुरंबा तयार झालेला आहे. थंड झाला की तुम्ही आता काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहे. बाय, गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, शुभरात्री.